मृणालिनी चितळे यांच्या सिनार ह्या कथासंग्रहातली आणखी एक कथा आहे आणि त्याचं नाव आहे अस्तित्व. अभिवाचक वसुंधरा पर्वते. उद्यापासून 12वीच्या परीक्षेची तयारी करायचा निश्चय श्यामलीने कितव्यांदा तरी केला. आज एक दिवस मात्र मनसोक्त भटकून घ्यायचं या इराद्याने ती बाहेर पडली. विद्यापीठाच्या दारात सायकल लावून तिने चालायला सुरुवात केली. वाटेत भेटली नंदा. आपण होऊनच तुझ्याबरोबर येते म्हणाली. पावलांबरोबर नंदाचं तोंडही चालू होतं. तिला आपल्याबरोबर येऊ दिल्याचा श्यामलीला व्हायला लागला पश्चाताप. आता तिला कटवायचं कसं याचा विचार करीत असताना ती बोलता बोलता थांबली. श्यामली, डावीकडून येतेय ती मुलगी बघ. श्यामलीने नजर वळवली. महेशशी निवांत गप्पा मारत कोमल चालली होती. नेहमीसारखी आपल्या नादात होती. मागून सुद्धा किती छान दिसतेय ती. लांब सडक केस, कमनीय का काय म्हणतात ना तसा बांधा. आता मात्र श्यामलीला तिचं बोलणं सहन करणं असह्य झालं. संध्याकाळी तशी बरबाद झालीच होती. नंदाला काहीतरी थाप मारून तिने तिथून काढता पाय घेतला. वाटेमध्ये कॅनॉल रोडवर थांबून तिने भेळ खाल्ली आणि रमत गमत घरी परतली. तर वाड्याच्या दारात नंदा उभी. श्यामलीच्या कपाळावर नकळत आठ्या चढल्या. अगं, म्हणाली होतीस ना मगाशी की केमिस्ट्रीच्या नोट्स देईन म्हणून, ते न्यायला आले बघ. घर पण बघ बरोबर हुडकून काढलं तुझं. खरं तर मी उद्या येणार होते. बोलता बोलता नंदा थांबली आणि एकदम कुजबुजल्यासारखी म्हणाली, अगं श्यामली, हीच ना ती मुलगी मगाशी युनिव्हर्सिटीत पाहिलेली. नंदा भान हरपून तिच्याकडे पाहत राहिली. 4 पावलात कोमल त्यांच्यापाशी येऊन पोचली. बरं झालं श्यामली तू आलीस. आईला सांग मी महेश बरोबर सिनेमाला जाते. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अनिमिष नेत्रांनी पाहत नंदाने विचारलं, तू ओळखलंस हिला? माझी बहीण आहे ती. तिच्या डोळ्यात उमटलेलं प्रश्नचिन्ह पाहून श्यामल म्हणाली, वाटत नसली तरी माझी बहीणच आहे. अगदी सख्खी बहीण. सख्खी बहीण या शब्दांसरशी तिच्या मनात कडवटपणा दाटून आला. नंदाला काय वाटेल याचा जराही विचार न करता दडादडा जिना चढून ती वर निघून आली आणि तिने घराचं दार लावून टाकलं. स्वतःला पलंगावर झोकून दिलं. आतल्या आत ती नुसती धुमसत होती. कोमलची आणि तिची तुलना होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. कळायला लागल्यापासून दोघींच्या दिसण्यात असलेला फरक तिला चांगलाच जाणवायला लागला होता. पुढे पुढे तर आजूबाजूच्या नजरांनी आणि त्यात उमटणाऱ्या प्रश्नचिन्हांनी तो फरक बोचायला लागला होता. आपण मग उगाचच तिच्या हाताजवळ आपला हात लावून बघायचो. तिचा गोरापान हात झटक्यात झटकून आपला हात लपवायला बघायचो. कोमल आपले रेशमाच्या लढीसारखे लांब लचक केस विंचरत असली की आपला हात आपल्या राठ केसांकडे वळायचा. तो भेटल्यावर तर त्याची धार कित्येक पटीने वाढत गेली. त्याच्या विचारांनी ती सैरभैर झाली. त्याचा विचार झटकून टाकण्यासाठी काय करावं ते काही तिला कळेना. तिची नजर आढ्या लगतच्या पंख्याकडे गेली. त्याला धरून एक जळमट लोंबकळत होतं. ती ताडकन उठली. झाडू घेऊन तिने ते फटक्यात झटकलं. तलवार चालवावी अशा थाटात तिने जाळ्या जळमट झाडायला सुरुवात केली. कोण आहे ते? आतून बाहेर येत आजीने विचारलं. काय चाललंय काय तुझं? संध्याकाळच्या वेळी घर काय झाडतेस? लक्ष्मी घरात यायची वेळ असते. ठेवतो झाडू खाली. तिच्याकडे जराही लक्ष न देता श्यामली सपासप झाडू चालवतच राहिली. सांगितलेलं ऐकलंस तर तुझं नाव खोटं. तू तसलीच. तसलीच म्हणजे कशी ग? आजी पुढे येऊन ती जाब विचारावा अशा थाटात तिने विचारलं. बोल ना बोल, आता का गप्प? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नसतो हो, असं म्हणत आजी बाहेर पडली. श्यामलीने खिडकीतून पाहिलं. समोरच्या बिऱ्हाड्यातल्या शकुताई तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर येऊन बसल्या होत्या. आजीला त्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं असणार. एरवी गप्प बसणाऱ्यातली आजी नव्हतीच. ती बोलत नाही, ती फक्त आई समोर. आई काय कुणावरही जादू करू शकते. मागच्या जन्मी बहुधा चेटकी नसावी. आणि आपण बहुधा राजाच्या नावडत्या राणीची नावडती मुलगी. कुरूप, नकोशी. या जन्मी आपण अशाच आहोत. कुरूप, नकोशा. फक्त नावडत्या नाही तर आवडत्या राणीच्या. शिवाय अजून एक फरक. या जन्मात राणी एकच आहे.
राजे मात्र 2 आहेत आणि आपण तर आवडत्या राजाच्या राजकन्या आहोत. तरीही आपण अशाच का? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. न सुटणारे प्रश्न. उत्तर नसणारे प्रश्न आणि त्यांना या जळमटासारखं झटकून टाकता यायला हवंय. प्रश्न या शब्दासरशी तिला एकदम परीक्षेची आठवण झाली. तिने मुकाट्याने खाली विखुरलेला केर भरला आणि पुस्तक घेऊन ती ओटीवर जायला निघाली. अंगणामध्ये शकुताई आणि आजीच्या गप्पा रंगात आल्या होत्या. कोमलसाठी महेश कसा लाखात एक मुलगा आहे ते आजी त्यांना रंगवून सांगत होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती ओटीवर येऊन एका खांबाला टेकून बसली. तिने वाचायला सुरुवात केली. पण लक्षच लागत नव्हतं. पुस्तकातली नजर उचलून तिने समोरच्या खांबावर रोवली. त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा या खांबाचीच आठवण झाली होती. 6वीत होतो आपण तेव्हा. आई तिच्या शाळेमधल्या पालक सभेला न येता ती मुंबईला गेली होती म्हणून आपण खूप चिडलो होतो. आई मुंबईहून परतल्यावर तिच्याशी बोलतही नव्हती. आई समजूत घालत होती पण तिला काही ते पटत नव्हतं. त्यात आणखी आई तिला घेऊन त्याच्याकडे गेली. बाहेरच्या खोलीत कितीतरी वेळ त्या दोघीच बसल्या होत्या. मग आतून एक खांब चालत आल्यासारखा वाटला. खालपासून वरपर्यंत एकसारखी जाडी असलेला एक उंचापुरा खांब. त्याच्यावर मडकं ठेवावं तसं डोकं, भुवयांच्या जागी 2 सुरवंट, त्याखाली राखाडी रंगाचे 2 डोळे. तिच्याकडे ते रोखून पाहत होते. तिला तिथून पळून जावंसं वाटत होतं. पण त्या नजरेनी तिला जणू काही एका जागी बांधून ठेवलं होतं. काही वेळाने तिच्यावरची नजर न काढता तो खांब तिच्या दिशेने यायला लागला. 2 ढांगातच त्याने तिला गाठलं. तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, 15 डिसेंबरला 12 वर्षाची झाली नाही? त्याच्या वाक्यानं ती दचकली. याला तिचं वय माहितीये, जन्मतारीख माहितीये, म्हणजे याला तिचं सगळंच माहीत असणार. म्हणजे गेल्या महिन्यात ती आजारी पडली ते, कोमलशी झालेलं भांडण, किंवा तिच्या मानेवर असलेला तीळ, किंवा तिला एकदम कसंच वाटलं. तिने त्याचे हात झटकले आणि आईच्या जवळ जाऊन तिला खेटून ती बसली. राखाडी भोकातून तो तिला आणि आईला काही काळ निळखत राहिला. मग बहुधा आईनीच पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली. मग दोघं खूप वेळ काहीतरी बोलत होते. कधी नव्हे ते आई सुद्धा खूप बोलत होती. आई, जाऊया ना? आईला कितव्यांदा तरी ढुशी देत ती म्हणाली. आई काही लक्षच देत नव्हती. तिला हळूहळू आईचा राग यायला लागला होता. काय म्हणतीये? शेवटी त्यानेच विचारलं. हा खांब काही तिला जाऊ देणार नाही असं वाटत असताना तो म्हणाला, निघा तर मग. त्या शब्दासरशी पायात तडक चपला अडकवून तिने चालायला सुरुवात केली. न जाणो आईचा विचार बदलला तर. पण आई तिच्या पाठोपाठ बाहेर आली. आई, कोण आहेत ते? त्यांच्याविषयी काहीतरी वाईट साईट ऐकायला मिळालं असतं तर तिला मनातून बरं वाटलं असतं. पण आई त्यांच्याविषयी खूप काही सांगत राहिली. ते कसे जास्त करून परदेशात असतात, त्यांनी कशी पुस्तकं लिहिलीत, खूप बक्षिसं मिळालीत. आई तिच्या बाबांविषयी असं काही खूप प्रेमाने बोलल्याचं तिला अजिबात आठवत नव्हतं. तिला कसं तरीच वाटलं. पण त्यांना माझं वय कसं माहितीये? आणि माझा वाढदिवस? म्हणजे त्यांना माझं सगळंच माहित असणार. या तिच्या वाक्यासरशी आईने तिला एकदम जवळ घेतलं होतं आणि तिला ते अजिबात आवडलं नव्हतं. रात्री आई नेहमीसारखी तिच्याजवळ येऊन झोपली तेव्हा तिच्या मनात खूप काही प्रश्न उसळत होते. होते सगळे त्या खांबाविषयी. इतके वर्ष तो कुठे होता? आजच एकदम आई तिला त्याच्याकडे का घेऊन गेली? तो तिचा कोण होता? मामा, काका की आजोबा, की कुणीच नव्हता? पण यातलं काहीच ती त्या रात्री विचारू शकली नाही. तिला प्रचंड भीती वाटत होती की तिने काही विचारलं तर आई मगाचसारखी त्याच्याविषयी खूप काही बोलत सुटेल आणि तिला स्वतःलाच ते आवडणार नाही. रात्रभर ती तळमळत राहिली होती आणि आई मात्र शांत झोपली होती. दुसऱ्या दिवशी तिने आईला विचारलं की माझी पालक सभा बुडवून तू यालाच भेटायला गेली होतीस? आई हो म्हणाली. पण का? त्या सरशी तिला आईचा प्रचंड राग आला. ती ताडताड खूप काही बोलली. आई समजावत राहिली पण आपली चूक झाली असं काही ती म्हणत नव्हती. आणि त्यानंतर कधीतरी तिला जवळ घेऊन ती म्हणायची, मला तुला काहीतरी सांगायचंय गं. तिचा हात हातात घ्यायची.
तिला ते सगळं कसं तरीच वाटायचं. आईचा हात हिसडून ती पळत सुटायची. ती काहीतरी भयंकर सांगणार आहे हे जणू तिला कुठेतरी आत जाणवायचं. तिची ऐकायची तयारीच नसायची. ती आईपासून दूर दूर राहायला बघायची. आणि तरीही एक दिवस तिने ती भयंकर गोष्ट सांगितली. तो खांब तिचा. ते शब्द उच्चारायलाही तिला लाज वाटत होती. त्यानंतर आरशात पाहिलं की तिला स्वतःचा राग यायला लागला. तिचा काळा रंग, जाड भुवया, राठ केस, सटासट वाढणारी उंची. सतत वाटायचं की आजूबाजूचे सगळे लोक तिच्याच विषयी बोलतायत, कुत्सितपणे हसतायत. मग तिला सगळ्यांचाच मनस्वी राग यायला लागला. राग, द्वेष, तिटकारा. वाढत्या वयाबरोबर या भावना वाढतच गेल्या. कोमल सुंदर आहे म्हणून तिचा राग. दर 6-8 महिन्यांनी बाबा नोकरी सोडून घरात लोळत पडतात म्हणून त्यांचा राग. बाबांवर सतत खेकसणारी आजी आई पुढे मूग गिळून गप्प बसते म्हणून तिचा राग. शेजारच्या शकुताई कोमलच्या दिसण्याचं कौतुक करतात म्हणून त्यांचा राग. केडीचे फोटो वर्तमानपत्रात झळकले की आजूबाजूची माणसं आडून आडून चौकशा करायचे त्याचा राग. खरं तर साऱ्या जगाचाच तिला राग येत होता. आज नंदाचा आला तसा. या रागापायी ना अभ्यासात लक्ष लागत ना खेळात. हा राग पुस्तकातली अक्षरं सुद्धा गिळून टाकत होता. ती नुसतीच बसून राहिली. श्यामलीला शोधत माधवी ओटीवर आली. तिच्या हातामध्ये पुस्तक पाहून तिला जरा बरं वाटलं. पण जवळ जाऊन पाहिल्यावर लक्षात आलं की पुस्तक मिटलेलं आहे आणि नजर शून्यात रुतलेली आहे. परीक्षा 2 महिन्यावर आली तरी पोरीचं अभ्यासात लक्ष नाही हे तिला कळलं होतं. तरी सुद्धा श्यामली बऱ्यापैकी गुण मिळवून उत्तीर्ण होणार याबद्दल तिच्या मनात संदेह नव्हता. फक्त श्यामलीच्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत याचा काही थांग पत्ता लागत नव्हता. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर तिच्या मनात अजून एक गंड निर्माण होईल याची तिला काळजी वाटत होती. नुसती काळजीच नाही तर धास्ती सुद्धा. श्यामली, अभ्यास कसा झाला आज? जेवून घे आणि मग अभ्यास कर. पुढे ओटी म्हणाली. मला इतक्यात भूक नाहीये. तुम्हाला जेवायचं असलं तर जेवा. माझं मी बघीन. ठीक आहे, भूक लागली की जेव. पण उद्या मी सेमिनारसाठी बंगलोरला जाते, लक्षात आहे ना? अभ्यासातलं काही विचारायचं असलं तर. माझ्या अभ्यासाचा तुझ्याशी काय संबंध? माझी शाळा, शाळेतल्या पालक सभा, परीक्षा यांचा विचार तू कधीपासून करायला लागलीस? आणि हो, तू बंगलोरला सेमिनारसाठी जातेस का आणखी कशाला? हे मी काही विचारायला येणार नाही आणि तू अजिबात सांगू नकोस. श्यामलीशी आता एकही शब्द बोलण्यात अर्थ नाही हे ओळखून ती घरात जायला वळली. कुठले कुठले राग मनात ठेवून जगते ही मुलगी. काल तर म्हणत होती की गणितातलं काहीतरी विचारायचंय म्हणून. आता या घडीला ती एवढी का बिथरलीये हे कळायला काही मार्ग नव्हता. ती घरात आली. बाहेरच्या दिवाणावर तिचा नवरा अस्ताव्यस्त पसरला होता. उघडं तोंड, नाक आणि ओठाच्या फटीत अडकून बसल्यासारखा चष्मा, जोरजोरात वर खाली होणारं सपाट पोट, अर्ध्या चड्डीतून बाहेर आलेले गोरे पान हाडकुळे पाय आणि खोलीत भरून राहिलेला त्याच्या घोरण्याचा आवाज. बरं झालं श्यामली आली नाही आत. तिच्या मनात आलं. इतक्यात सासूबाई आतून बाहेर आल्या. कमरेवर हात ठेवून त्या क्षणभर उभ्या राहिल्या. बाळ, तिन्ही सांजेचा असा झोपतोस कसला रे? असं म्हणून त्यांनी त्याला गदागदा हलवलं. त्या अजून काही म्हणणार तो त्यांचं लक्ष माधवीकडे गेलं. काहीतरी पुटपुटत त्या आधी आत निघून गेल्या. तो परत आडवा झाला. न बोलता तिने ऑफिसची फाईल उघडली. बाळच्या खोकण्याचा आवाज आला तशी सवयीने उठून त्याच्यापाशी गेली. मानेखाली आधार देऊन तिने त्याला बस्त केलं. पलंगाखालचं तस्त काढून त्याच्या पुढे धरलं. त्याचा खोकला कमी झाल्यावर त्याला परत झोपवलं आणि तस्त स्वच्छ करायला ती मोरीकडे वळली. दारात उभं राहून नीलाताई तिच्या हालचाली पाहत होत्या. बाळचं किती मनापासून करते ही. दुसरी कुणी असती तर कधीच विटली असती. त्या त्याच्या पलंगापाशी येऊन बसल्या. खोकल्याची उबळ ओसरल्यामुळे की काय त्याला क्षणार्धात झोप लागली होती. तिराही त्याच्या नजरेने त्या स्वतःच्या मुलाला निरखत राहिल्या. नवस सायासाने जन्माला आलेला हा दाते घराण्याचा कुलदीपक लहानपणी कधीतरी मॅनेंजायटिसचा अटॅक येऊन गेलेला त्यातून कसा बसा वाचला. परत असं काही होऊ नये म्हणून जपून वाढवलेला. जेमतेम 5.25 फूट उंची. मॅट्रिकच्या अनेक वेळा वाऱ्या करून थकलेला.
कोणत्या तरी कंपनीत चिकटवून दिलेला एक अशक्त परावलंबी बाळ. मुलगा जन्माला आला म्हणून सुखावलेल्या मनाच्या साऱ्या आशा आकांक्षा बाळनी पार धुळीला मिळवल्या होत्या. तरी सुद्धा लग्नाच्या बाजारात याला किंमत आहे हे त्या ओळखून होत्या. गोरा, नोकरदार, शिवाय राहतं घर याकडे पाहून माधवीच्या काकांनी माधवीचं लग्न उरकलं आणि तो तिच्या जबाबदारीतून मोकळा झाला. परत त्यांनी तिच्याकडे वळूनही पाहिलं नव्हतं. आपला बाळ धड ना शहाणा, धड ना वेडा, किती काळ नोकरीत टिकेल याची शाश्वती वाटत नव्हती. म्हणून का काय माहित नाही, तिने शिक्षण मात्र चालू ठेवलं. कडदेव निंबाळ सारख्या छोट्याशा गावातून आलेली ही मुलगी. लग्न झालं तेव्हा जेमतेम मॅट्रिक झाली होती. तिच्याजवळ कुशाग्र बुद्धिमत्ता आहे याची तिला जाणीवही नव्हती. बघता बघता MA झाली, अर्थशास्त्रामध्ये सुवर्ण पदक मिळवलं, पाठोपाठ नोकरी सुद्धा. दरम्यानच्या काळात कोमलचा जन्म झाला. त्यांना वाटलं बाळचा संसार मार्गी लागला, पण तसं व्हायचं नव्हतं. ही मुलगी तरी त्याला कुठवर सांभाळून घेणार? वर्ष 6 महिन्यांनी हा नोकरी सोडून घरी बसणार. परत सततची आजारपणं, खाणं आणि झोपणं या 2च त्याच्या आवडीच्या गोष्टी. 4 चौघात गेलं की काय बोलेल याचा काही नेम नाही. माधवी आपली दुर्लक्ष करते, पण श्यामलीला आणि कोमलला त्यांच्या बाबांना कधी कुठेही न्यायला आवडत नाही. त्यांना तरी दोष कसा द्यायचा? कोमल असं कधी बोलून दाखवत नाही इतकंच. असं उघडपणे बोलणं तिच्या स्वभावातच नाही. श्यामलीचं काही तसं नाही. तसं नसणारच म्हणा, त्या स्वतःशीच दचकल्या. असा विचार सुद्धा आपल्या मनात येता कामा नये. त्यांनी स्वतःला दटावलं. नाहीतर आतापर्यंत जे मिळवलं ते एका क्षणात मातीमोल ठरायचं. बाळचं पांघरून सारखं करीत त्या उठल्या. माधवीने अन्न गरम करत ठेवलं होतं. तुम्ही जेवायला बसा, मी गरम पोळ्या करून वाढते. श्यामलीलाही गरम पोळी आणि तूप खूप आवडतं. श्यामलीची चाहूल लागलेली पाहून नीलाताई म्हणाल्या. मला आज गारच पोळी हवी आहे. हातातली पुस्तकं टेबलावर भिरकावत श्यामली म्हणाली. हो का? बरं, मग आता तव्यावर शेकून झाली ना की फ्रीजमध्ये ठेवते. चालेल का तुला? चालेल नाही, पळेल. श्यामली, माधवीने दटावलं. जाऊ दे ग, पोर पण गेलं नाहीये तिचं अजून, नीलाताई म्हणाल्या. खरंच कधी मोठी होणार ही पोर? माधवीच्या मनात आलं. तिला स्वतःला त्या पोरवयाचा अनुभवच नव्हता. सगळं लहानपण एका विचित्र दडपणाखाली गेलेलं. डोक्यावर आई वडिलांचं छत्र नाही, काकाकडे 18-20 दारिद्र्य. त्याला तिचं ओझं वाटतं याची जाणीव त्या वयातही होती. कधी कुणाकडे हक्काने मागितलं नाही अशी चिडचिड, त्रागा, हट्टीपणा करण्याचा प्रश्नच नव्हता. जे वाट्याला येईल ते निमूटपणे सहन करणं एवढंच तिला माहित होतं. खूप काही तिने सहन केलं, सोसलं, पण जेव्हा एक निर्वाणीचा क्षण तिच्या आयुष्यात आला तेव्हा मात्र ती ताठ मानेने उभी राहिली. कुणी दिली ही ताकद? शिक्षणाने की केडीच्या प्रेमाने? केडीच्या आठवणीने तिचं मन हळुवार झालं. तिच्या आयुष्यात केडी येणं हा निव्वळ योगायोग होता. त्याची असामान्य बुद्धिमत्ता, जागतिक स्तरावर त्यांनी केलेलं काम, त्याचा उमदा स्वभाव, तिच्याही नकळत ती त्याच्यात गुंतत गेली. तो मात्र कधीच कुठे गुंतणारा नाही हे तिला माहित होतं. त्याच्याशी लग्न करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण लग्नसंस्था, नीती आणि तिच्या साचेबंद कल्पना या कशावरच त्याचा विश्वास नव्हता. कुठेही एका ठिकाणी स्थिर होण्याचा त्याचा स्वभावच नव्हता. हे सगळं ती समजून होती, पण तरीही ती स्वतःला आवरू शकली नव्हती. असं वागण्याने आपण आपल्या नवऱ्याची प्रतारणा करीत आहोत, याही पेक्षा आपल्या सासूबाईंना फसवत आहोत ही बोच तिला अधिक जाणवत होती. कारण बाळ बरोबरच्या मिळमिळीत संसाराला ती पूर्णपणे विटली होती. अखेरीस तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. बाळशी बोलायची तिला काही गरज वाटली नाही. तिचं बोलणं त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेर ठरणार होतं. पण सासूबाईंसमोर मात्र काहीही न लपवता तिने आपलं मन मोकळं केलं. त्यांना बहुधा या सगळ्याची कल्पना असावी आणि या प्रसंगाला सामोरं जायची त्यांनी मनाची तयारी केली असावी अशा थाटात त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याचं वय 15-1 वर्षांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. लग्न करणारेस त्याच्याशी? तिने नकारार्थी मान हलवली. तुझ्या पोटात वाढणारं मूल? हा प्रश्न तिला सर्वस्वी अनपेक्षित होता.
त्यांचं तिच्यावर एवढं बारीक लक्ष असतं याची कल्पना नव्हती. त्यांचंच आहे, ती उत्तरली. गर्भपात करणारेस? नाही, तिने ठामपणे सांगितलं. याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी मला फसवलंय. तो कधीच लग्न करणार नाही हे त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. पण काळजी घेऊनही चूक झाली आणि ती निभावून द्यायला मी समर्थ आहे. त्याची खात्री आहे मला. त्यांच्या उत्तराने तिने त्यांच्याकडे चमकून पाहिलं. त्यांचा आपल्याविषयी काय समज आहे हे न कळल्याने तिने घाईघाईने बोलायला सुरुवात केली. मला दिवस गेलेत म्हणून मी वेगळी होते असं प्लीज समजू नका. केडी माझ्या आयुष्यात आला. मी त्याच्या प्रेमात पडले. हा सगळा त्या 4-6 महिन्यातला प्रवास आहे. पण तुमच्या मुलाबरोबरचा सहजीवनाचा प्रवास संपून काही वर्ष उलटलेत. तो प्रवास सुरू तरी झाला होता की नाही कुणास ठाऊक. भावनिक तर नक्कीच नव्हता. कदाचित केडी माझ्या आयुष्यात आला नसता तरीही हा निर्णय मी घेतला असता. क्रमशः